मित्रांनो, तुम्ही एक सरळ गणित करा. राज्यसेवेला किती दिवस राहिलेले आहेत आणि या काही राहिलेल्या दिवसांमध्ये 7-8 विषयाची तयारी तुम्ही कशी करणार आहात. वेळ कमी आणि विषय आहे 7. म्हणजे तसा जर एक हिशोब काढायचा म्हटला तर तुम्हाला दुप्पट विषय आहेत आणि फक्त 4 महिने उरलेले आहेत. 4 महिन्यात जवळजवळ 8 विषय सीसॅट जर आपण पकडला तर. मग या कमी काळामध्ये आपल्याला जर तयारी करायची असेल आणि आपल्याला टार्गेट घ्यायचं असेल 125 मार्काचं, तर या 125 मार्कासाठी आपल्याला किती परफेक्ट जावं लागेल आणि किती स्ट्रॅटेजीने जावं लागेल याचा विचार तुम्हीच करा. आजचा जो व्हिडिओ आहे तो याच गोष्टीवर एक प्रकाश टाकणारा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काही अडचण या व्हिडिओ नंतर आली तर आपण फोन नंबरही देणार आहे, त्याच्यावर फोन करून कॉल करून तुमचे सगळे डाउट्स क्लिअर करून घ्या. तर ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज जो व्हिडिओचा अजेंडा आहे तो म्हणजे येणारी जी राज्यसेवा आहे जी 31 मे 2026 ला होणार आहे, ज्याला साधारणपणे 4-4.5 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. या कालावधीमध्ये आपण साधारणपणे 125 मार्काला कसं जाऊ शकतो. तर आपली फिलॉसॉफी जर पाहिली तर शिस्त, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनानेच जाऊ शकतो. एमपीएससीचा वाढता कट ऑफ, येणाऱ्या जागा या सगळ्यांचं जर गणित केलं तर हा कट ऑफ वाढतच चाललेला आहे. मागे 117, यावेळेस 120 पर्यंत जाण्याची शक्यता. म्हणून असे भरपूर काही गोष्टी आपल्याला खूप प्रवृत्त करतात की आपण जी तयारी मागच्या वर्षी केली त्याच्यापेक्षा अजून कठोर परिश्रम करून आपल्याला चांगली तयारी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून टार्गेटिंग 125 मार्क्स याला साधारणपणे कसं गेलं पाहिजे आणि या 125 मार्क्ससाठी आपला जो इनिशिएटिव्ह आहे तो कसा सायंटिफिकली डिझाईन इनिशिएटिव्ह आहे, हा सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. तर आज या व्हिडिओमध्ये जी मी गोष्ट बोलणार आहे ती म्हणजे आपला अपकमिंग एक्सक्लुझिव्हली प्रिलियम्सचा जो इनिशिएटिव्ह आहे, जो 31 मे ची जी एक्झाम टार्गेट करतोय, ध्येय त्या इनिशिएटिव्हचं नाव आहे. 5 जानेवारी पासून हा जो इनिशिएटिव्ह चालू होणार आहे, यामध्ये आपण काय काय घेणार आहोत हे सगळं डिटेल मी तुम्हाला सांगेल आणि या इनिशिएटिव्हला आपण का गेलो पाहिजे हेही मी तुम्हाला पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करेल. तर त्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या सगळी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. पण या इनिशिएटिव्ह मध्ये आपला कसा अप्रोच आहे आणि हा कसा सायंटिफिकली 125 मार्काचं जे ध्येय आहे ते कसं साध्य करत आहोत यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर सर्वात पहिले लक्षात घ्या की एमपीएससी राज्यसेवा काही दिवसांवरच आता येऊन पोहोचलेली आहे. ऑलरेडी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. काही दिवसामध्ये तुम्ही फॉर्मही भरणार आहात आणि फॉर्म भरल्यानंतर आपण म्हणू जसं धनुष्यामधनं एखादा बाण सुटतो तसंच हा न परतणारा बाण आहे. आपण जर ध्येय घेतलेलं आहे की आपल्याला आता ही परीक्षा टार्गेटच करायची आहे आणि हे ध्येय तुम्ही कधी घ्या, या वर्षी घ्या. तुम्ही घाबरून बसले आणि पुढच्या वर्षी करू असं म्हटले तर पुढच्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती येईल. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला काही गोष्टी थोडक्यात लक्षात आणणे मला एक माझी जबाबदारी वाटते. आणि म्हणून सर्वात प्रथम लक्षात घ्या की आपला जो इनिशिएटिव्ह आहे ध्येय, या ध्येय परीक्षेमध्ये 125 मार्काचं जे टार्गेट आहे ते टार्गेट आणण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट जी तुम्हाला गरजेची आहे ती म्हणजे सातत्य. कन्सिस्टन्सी इज द सक्सेस, इज द की टू द सक्सेस. ओके, सो कन्सिस्टन्सी इज सक्सेस. तुम्ही 90%, 60%, 80% कोणत्याही कॅटेगरीचे विद्यार्थी असाल, जर तुम्ही सातत्य ठेवलं नाही तर तुम्हाला ही परीक्षा सापडणार नाही. एमपीएससीने ऑलरेडी पॅटर्न चेंज केलेला आहे आणि पॅटर्न चेंज केल्यानंतर आता इथून कमीत कमी 8 तास म्हणजे ॲव्हरेज झालं. 10 तास आपण म्हणू थोडंसं एक योग्य वेळ असेल जे तुम्हाला दिवसभरात देणं गरजेचं आहे. आता आपला जो इनिशिएटिव्ह आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिस्तबद्ध नियोजन करणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर दररोज साधारणपणे एक 5 किंवा 6-7 तासाचं इंटेन्सिव्ह लर्निंग आपल्याला करणं गरजेचं आहे. आता मी इथे 6 खोडतो, इथे मी तुम्हाला सांगतो की 10 तासाचं इंटेन्सिव्ह लर्निंग करणं गरजेचं आहे. आणि या 10 तासांमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रोडक्टिव्ह अभ्यास करणं गरजेचं आहे.
आता आपला जो इनिशिएटिव्ह आहे हा असा डिझाईन केलेला आहे की येणाऱ्या 4 महिन्यामध्ये किंवा 4-4.5 महिन्यामध्ये जे 8 विषय आपल्याला करायचे आहेत ना, आपण जर पाहिलं तर ऑन एन एव्हरेज विषयाची संख्या दुप्पट आणि राहणारा वेळ हा निम्मा आहे. आणि म्हणून या इनिशिएटिव्ह मध्ये सर्वात प्रथम आम्ही ज्याची काळजी घेतलेली आहे ती म्हणजे या इंटेन्सिव्ह लर्निंगची काळजी. यामध्ये आम्ही काय केलेलं आहे की आम्ही दररोज विद्यार्थ्यांसाठी 2 सेशन्स ठेवलेले आहेत. प्रायोरिटी अनुसार ह्या सेशन्सला अरेंज केलेलं आहे. ज्याच्यामध्ये हाय मार्क्स आणि हाय पॉसिबिलिटी आहे ते विषय पहिले कव्हर करून घेण्यात येईल, म्हणजे तुमचं सक्सेस होण्याचा चान्सेस जास्त असेल. त्याच्यानंतर एकाच वेळेस 2 विषयांचा समतोल अभ्यास आपल्याला सुरुवात करता येईल. उदाहरणार्थ इथे मी लिहून ठेवलेले इतिहास आणि विज्ञान. हे तुम्हाला जर तुम्ही बॅच मध्ये आला तर बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण समजेल की कोणते विषय कधी चालू होतो. पण तुम्हाला जरी बॅच तुम्ही लावली नाही तरी पण तुम्हाला 2 विषय करण्याचे, कारण की गणित तुमच्या समोर आहे. आणि म्हणून सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की या बॅच मध्ये 2 सेशन्स असतील आणि 2 सेशन म्हणजे इथे साधारणपणे तुमचे 4 ते 4.5 तासाचा वेळ अभ्यासाचा जाईल. आणि या 4 ते 4.5 तासाचा वेळ अभ्यासाचा गेल्यानंतर तुम्ही घरी कमीत कमी एक 6 तासाचा वेळ तरी देणं गरजेचं आहे. 6 नाही जमलं तर कमीत कमी 4 तासाचा 2-2 तासाचे 2 स्लॉट देणं गरजेचे आहे. मग ते कदाचित नवीन गोष्ट वाचण्याची असेल किंवा आम्ही जे शिकवलं त्याच्यावर तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं तुम्हाला सांगितलं जाईल की या मुद्द्यांना परत बघून घ्या, याच्या पलीकडे काही करू नका किंवा याच्या पलीकडे काहीतरी बघून घ्या. हे संपूर्ण सेशन बाय सेशन तुम्हाला सांगितलं जाईल. आणि म्हणून केवळ लेक्चर नाही तर अभ्यासाची सवय लावणारे हे एक वेळापत्रक आहे. साधारणपणे तुम्हाला कितीही कंटाळा असेल तरी पण तुम्हाला 8 तास अभ्यास करून घेणं आपल्या इनिशिएटिव्हची जबाबदारी असेल. कारण की ह्याचा रिझल्ट काय आहे, बेनिफिट काय आहे की अभ्यासाचं सातत्य याने त्याचं तुमचं 4 महिने टिकून राहील. आता बघा, आता खूप छान दिवस चालले तर थंडीचे 10, 12, 13 टेम्परेचर चालू आहे, मस्त झोप पण लागते. पण इथून जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये जर पाहिलं तर कडाक्याचा उन्हाळा. आता पुणे तसं राहिलेलं नाहीये आणि कोणतंही महाराष्ट्राचं कोणतंही ठिकाण तसं राहिलेलं नाहीये ज्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वातावरण मिळतं. आता सगळीकडेच उन्हाळा 40, 45, 48 कॉमन झालेला आहे. म्हणून दिवसही खराब असणार आहे आणि त्या खराब दिवसांमध्ये 7 ते 8 तासाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर त्याला तुम्हाला एक पुश लागेल आणि तो पुश आपला इनिशिएटिव्ह तुम्हाला दिला. 4 तासाचे लेक्चर आणि 4 तासाच्या लेक्चर नंतर 4 तासाचा कमीत कमी अभ्यास किंवा 3-3 तासाचे स्लॉट मी म्हटले तर 6 तासाचा या लेक्चर व्यतिरिक्त अभ्यास करून घेण्याचं काम तुम्हाला या इनिशिएटिव्हच्या मदतीने करता येईल. तर सर्वात पहिले कन्सिस्टन्सी ठेवणारा हा एक विषय, कारण हा विषय तुमच्या परीक्षेच्या 15-20 दिवसापर्यंतचा प्लॅन्ड आपण म्हणू इनिशिएटिव्ह आहे. 15-20 दिवस आधीच तुम्हाला साधारणपणे मोकळं केलं जाईल. आता तुम्ही रिव्हिजन करा आणि परीक्षेला जा. आणि म्हणून सर्वात पहिल्या तत्वांवर ह्या विषय सर्वात पहिले जो इनिशिएटिव्ह आपण घेतलेला आहे तर या इनिशिएटिव्हच्या आपण म्हणू बळावर तुम्ही ह्या परीक्षेमध्ये एक चांगलं यश आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्याच्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचं, आपल्या या इनिशिएटिव्ह मध्ये जी लर्निंग असणार आहे ती PYQ बेस्ड टीचिंग आणि लर्निंग असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर राज्यसेवेच्या सगळ्या परीक्षा पाहिल्या तर सगळ्या परीक्षेमध्ये एक पॉइंट लक्षात येतं की साधारणपणे 40% वेटेज हे PYQ वर आहे. मागच्या 2025 मध्ये तर खूप क्लासेसनी सांगितलेलं आहे की 50-55% PYQ बेस्ड प्रश्न आले. तर माझ्या माहिती अनुसार किंवा माझ्या अनालिसिस अनुसार मी 40% हा आकडा दिलाय. म्हणजे 40% तर मिनिममच आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला राज्यसेवेचा मी जर हा प्रश्न सांगितला तर त्यामध्ये मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 मध्ये खाने खाना ही पदवी कोणाला दिली होती, हा जसाचा तसाच प्रश्न जर तुम्ही पाहिला तर MPSCच्या दुसऱ्या एक्झाम मधनं उतरला आपण म्हणू, त्यांनी तिथून आपण म्हणून फ्रेम केला असावा. कारण की त्यामध्ये जर ऑप्शन पाहिले तर ऑप्शन मध्ये हे खाने खाना ही एक टर्मिनॉलॉजी वापरून तो प्रश्न सेट केला होता आणि त्याच धर्तीवर हा परत प्रश्न आला. मग असे जर रिपिटेटिव्ह थीम्स असतील, असा जर रिपिटेटिव्ह कंटेंट असेल, हा रिपिटेटिव्ह कंटेंट तुम्हाला करणं गरजेचं नाही का? बरं, तुम्ही नवीन विद्यार्थी किंवा 1-2 वर्षापासून तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा कंटेंट तयार करणं मी म्हणतो थोडंसं अवघड आहे. जुने विद्यार्थी
ऑफकोर्स ते पण फायटिंग टायगर्स आहे मी म्हणतो, ते सुद्धा खूप आपण म्हणू जिद्दीने हे कंटेंट तयार करतात. पण नवीन विद्यार्थ्यांनी मग अशा गोष्टीला मुकावं का नाही, मग आपल्या इनिशिएटिव्ह थ्रू तुम्हाला एक PYQ बेस्ड टीचिंग आणि लर्निंग, म्हणजे सगळा विषय शिकवला जातो, फक्त PYQ शिकवले नाही जात बरं का, सगळा विषय शिकवला जातो आणि त्यामध्ये हे पॉइंट थोडं लक्षात द्या, हे परत रिपीट होण्याचे चान्सेस आहेत किंवा हे रिपीट झालेले आहेत असं सांगितलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेकंड पॉइंट किंवा सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फीचर आपल्या इनिशिएटिव्हचा जो आहे तो म्हणजे PYQ बेस्ड टीचिंग आणि PYQ बेस्ड कॉन्सन्ट्रेटेड स्टडी अप्रोच तुम्हाला दिला जाईल. सगळा विषय शिकवला जाईल आणि सगळ्या विषयांमध्ये PYQ कुठे कुठे येत आहेत आणि कशा पद्धतीने येऊ शकतात हे असं प्रेडिक्शन सुद्धा दिलं जाईल. म्हणजे इतिहास सांगून भविष्यातली एक थोडक्यात प्रेडिक्शन सिरीज सुद्धा आपण या बॅच मध्ये घेत असतो. आणि या प्रेडिक्शन सिरीजवर आपण एक अंदाज लावत असतो की कशा पद्धतीने पेपर येण्याचा प्रयत्न होईल किंवा कशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न काढू शकतात. त्याच्यानंतर आपल्या पेपरमध्ये आपल्या इनिशिएटिव्ह मध्ये जो एक सर्वात महत्वाचा घटक आपण टाकतो तो म्हणजे आपली बॅच जी असते ती बेसिक ते ऍडव्हान्स आहे, शून्य ते शिखर आपण म्हणता येईल. लक्षात घ्या, खूप सारे मुलं बेसिकला फार निग्लेक्ट करतात, म्हणजे जुने विद्यार्थी सुद्धा मी म्हणेल कधी कधी NCERT कुठे कुठे ते सोडून देतात, कधी कधी स्टेट बोर्डाचे पुस्तकं सोडून देतात. त्यांच्या मनात असं असतं की स्टेट बोर्डाचे पुस्तकं फक्त या परीक्षेसाठी वापरावे. आता कोणी स्टेट बोर्डाचे पुस्तक वापरत नाही. आता सगळेच्या सगळं जे आपण म्हणू परीक्षा स्पर्धा परीक्षेसाठी जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये या गोष्टी येतात. तर लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही पद्धतीने नोट्सच्या मार्फत करा, पुस्तकं वाचन करा, पण तुम्हाला स्टेट बोर्डाचा कंटेंट आलाच पाहिजे. कारण की उद्या तुम्ही पूर्वपरीक्षा पास जरी झाला तरी पण कन्सेप्च्युअल लेवलला स्टेट बोर्डच आहे जे तुम्हाला मुख्य परीक्षेला सुद्धा हेल्प करतील. मग हाच चान्स का बरं घेत नाही तुम्ही, ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण पूर्व परीक्षेसाठी स्टेट बोर्डचा कंटेंट तयार करून घेत नाही. तुम्ही जर पाहिलं तर बेसिक पासून किंवा ऍडव्हान्स पर्यंत हे सर्व लिंकेजेस सह आपण या बॅच मध्ये शिकवणार आहोत. जो जो रेलेव्हंट स्टेट बोर्डाचा कंटेंट आहे तो सेपरेटली आणि इंटिग्रेटेड पद्धतीने सगळ्या पद्धतीने कव्हर करून घेणार आहोत. तुम्हाला जर एक प्रूफ द्यायचं म्हटलं तर 2025 मध्ये राज्यसेवा बघा, याच्यामध्ये एक वाक्य जर तुम्ही पाहिलं तर 11वी राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय की आधुनिक संविधानवाद प्रथम अमेरिकन संविधानातून मांडले गेला. आणि प्रश्न जर पाहिला तर आधुनिक संविधानवाद ही संकल्पना सुरुवातीला कोणत्या देशात आली. आता इथेच ह्याचं उत्तर काय आहे, दडलेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर प्रश्न सुद्धा स्टेट बोर्डाच्या आधारे येणार तर मुख्य परीक्षेला नाही येणार का? तुम्हाला काय वाटतं, UPSCचा मॅटर वाचला आणि MPSC चे तुम्ही प्रश्न सोडवू शकणार का? किंवा तुम्हाला काय वाटतं की हे पुस्तक एखादं स्पर्धा परीक्षेचं तुम्ही बाजारात घेतला आणि जी एक्झाम आहे आपली सरकारी आणि सरकारीच पुस्तकं आपण वाचले नाही तर आपण पास होऊ शकणार आहे का? म्हणून तुम्हाला या सगळ्यांना कव्हर करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर तयारी करायची असेल तर तुम्ही हे स्टेट बोर्डाचं पुस्तक आणून नक्की तयारी करा. आणि तुम्हाला योग्य पद्धतीने तयारी करायची असेल तर तुम्ही आपल्या इनिशिएटिव्ह कडे थोडंसं लक्ष द्या, ज्यामध्ये आम्ही स्टेट बोर्ड ऍडव्हान्स कन्सेप्ट पर्यंत तुम्हाला शिकवणार आहोत. ज्यांचा पाया कच्चा आहे त्यांच्यासाठी विशेष संकल्पना स्पष्टीकरण करून देणार आहोत. म्हणजे उद्या जाऊन तुम्ही मुख्य परीक्षेला गेले ना तर जे विषय आपण कव्हर केलेले आहेत त्याला परत रिपीट करायची बिलकुल गरज लागणार नाहीये. आणि त्यामुळे बेसिक समजल्याशिवाय ऍडव्हान्स विषयांकडे वाटचाल करणं हा योग्य राहणार नाही. आणि म्हणून पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याचा पाया साधण्याचा प्रयत्न सुद्धा आपण या बॅच थ्रू करणार आहोत. फाउंडेशन लेवलची ही आपली बिलकुल एक बॅच असेल आणि ही ऍडव्हान्स लेवल पर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्या बॅच मध्ये जे आपण देणार आहोत ते म्हणजे बिलकुल टार्गेटेड स्टडी मटेरियल. अभ्यासाचं जे साहित्य आहे ना, हे साहित्य एक अतिशय महत्वाचं तुमच्याकडे असणारं शस्त्र आहे. आता स्टेट बोर्ड जरी मी शिकवत असणार, मी एखादी दुसरा कंटेंट जरी शिकवत असणार, पण त्याला एकदा तुम्हाला शिकून आता तुम्ही एकदम रेडी झाले असं म्हणून तर चालणार नाही. प्रत्येक विषयाला कमीत कमी 4-5 वेळेस आपल्याला गो थ्रू केलं पाहिजे. आता सपोज माझ्याकडे जर 500 पान असतील
आणि त्या 500 पानांमध्ये मी जर असं ठरवलं की मी परीक्षेच्या वेळेस 500 पानं वाचेल, तर किती वेळ वाचू शकणार रे 500 पानं? एकदा, मॅक्सिमम दोनदा, आणि बाकीचे विषय सगळे बोंबलत जातील. पण आपण जर असं ठरवलं की 500 पानांपैकी जर प्रत्येक 5 पानं मी एका पानात रिवाइज करतो, तर 500 पानांचं तुमचे 100 होतील, कदाचित 100चे 50 करता येतील आणि ही 30-40 करता येतील. मग हे जे क्लरिकल काम आहे हे तुम्ही करू शकता का? करू शकता. पण जर आपल्या इनिशिएटिव्हला तुम्ही जॉईन केलं, तर हे जे सगळं आपण म्हणू, हे जे सगळं क्लरिकल वर्क आहे हे तुमच्यासाठी ऑलरेडी आपल्या संस्थेने केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला शिकवल्यानंतर तुम्हाला शॉर्टेस्ट पॉसिबल वेने कसं रिवाइज करून घेता येईल ह्याचा सुद्धा एक भर दिलेला आहे. म्हणजे टीचिंग आणि रीडिंग हे दोन्ही सायमल्टेनियसली गोष्टी चालतील. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर एक नोट्सच्या स्वरूपामध्ये, एक पीपीटीच्या पीडीएफच्या स्वरूपामध्ये सगळ्या पद्धतीने तुम्हाला हा पुरवठा केला जाईल. जे पण आपले फॅकल्टीज 5-5, 7-7, 10-10 वर्ष एक्सपिरियन्स आहेत, या एक्सपर्ट फॅकल्टीकडून तुम्हाला एक खूप दर्जेदार पद्धतीने, एक योग्य पद्धतीने, टार्गेटेड फॉर्ममध्ये तुम्हाला असे शॉर्ट नोट्स दिले जातील, ज्यामध्ये तुम्हाला डायग्राम्स असतील, ज्यामध्ये तुमचे पॉइंट्स असतील, ज्यामध्ये टेबल स्वरूपात तुम्ही गोष्टी रिवाइज करू शकतात आणि संपूर्णतः तुमच्या अभ्यासाचं एक नियोजन आखून घेऊ शकतात. तुम्ही जर पाहिलं तर आयोगाच्या बदलत्या पॅटर्न अनुसार जी अपडेटेड माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला टाकली जाईल. मराठीवाल्यांसाठी मराठीमध्ये सेपरेट माहिती काढली जाते, इंग्लिशवाल्यांसाठी तीच माहिती इंग्लिशमध्ये असते. म्हणजे माध्यमाचा तुम्हाला कोणत्याही अडचण येणार नाही आणि या दोन्ही माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने येणारी परीक्षा टार्गेट करू शकतात. आणि त्यामुळे पुस्तकांच्या गर्दीतून सुटका करून टू द पॉइंट वाचन साहित्य अवेलेबल करणं हा आमचा एक उद्देश आहे. अतिशय महत्त्वाचे पुस्तकं आपल्याकडे आहेत. आपल्याकडे मेनसाठी सेपरेट मटेरियल आहे, प्रिलियमसाठी सेपरेट आपण म्हणू एक शॉर्ट नोट्स असतील, किंवा मी त्याला चीट शीट्स पण म्हणतो. म्हणजे तुम्हाला शॉर्टेस्ट पॉसिबल वेमध्ये लवकरात लवकर वाचून तुम्ही काय होऊ शकता, तर परीक्षेसाठी तुम्ही तयारी करू शकतात. आणि त्यामुळे एक स्मार्ट स्टडी आणि एक आवश्यक संसाधनाने तुम्ही या परीक्षेला जाऊ शकता. लक्षात घ्या, तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्हाला लक्षातही येत नसेल, प्रत्येक परीक्षेची एक चौकट असते आणि ती चौकट समजून घेण्यासाठी शिक्षक हा अतिशय योग्य आणि पात्र व्यक्ती असतो. कदाचित विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असतो की तुम्ही PYQ अनालिसिस बघा, ट्रेंड बघा, आम्हाला समजतं की आमचं सांगणं काम आहे, पण नाही लक्षात येत विद्यार्थ्यांच्या. पण असं जरी तुमच्या लक्षात नाही येत, मग शेवटी तुम्ही आमची मदत घ्या. आणि तुम्हाला ते ट्रेंड अनालिसिस मध्ये खूप इंटरेस्ट आहेत का तुम्हाला ही परीक्षा काढण्यात इंटरेस्ट आहे, तो निर्णय घ्या. मी स्वतः समजून मी स्वतः ट्रेंड बघतो आणि मग मी जातो, असेही जातात विद्यार्थी, असे क्वालिफाई होतात, असं काही नाही. पण जर मदत हवी असेल तर स्वतःची मदत करून घ्या. आणि म्हणून टू द पॉइंट स्मार्ट नोट्स पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, या अभ्यासाला टार्गेट करू शकतात. आणि असे शॉर्टेस्ट पॉसिबल नोट्स, म्हणजे साधारणपणे एखाद्या विषयाला मी म्हटलं ना तुम्हाला, तर 100, 120, 130 पानाच्या वर ही नोट्स नसणार आहेत. 7 विषयाची म्हटली तर 600, 700, 800 पानं असतील, जास्त नसतील. त्याचबरोबर पीपीटी पीडीएफ स्वरूपात असतील. 1000 पानं पुढच्या 4 महिन्यात वाचणं काही मोठी गोष्ट नाहीये. रोज जर तुम्ही 10-10, 12-12, 20-20 पानं जरी 2-3 तासात वाचले, तरी रोजची 50-60 पानं तुम्ही कव्हर करू शकतात. संडेला परत वेळ आहे, संडेला तुम्ही कव्हर करू शकता आणि एकदम टार्गेटेड मटेरियल तुम्ही वाचू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली तर आपल्या कोर्सचा एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे अप्रोच सुद्धा आपण देणार आहे. आता अप्रोच म्हणजे काय बघा, या प्रश्ना थ्रू मी तुम्हाला अप्रोच काय तो सांगतो. राज्यसेवा 2025चा प्रश्न. आता या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला मी सांगायचं म्हटलं तर मला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर माहित नाही बरं का. पण या प्रश्नाचं उत्तर हे 4 आहे. कसं बघा, जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढील पैकी कोणती संक्षिप्त शब्द प्रयोग केलेला आहे, असा प्रश्न आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर हा पहिला जो शब्द आहे हा तर आपल्या मुख्य परीक्षेचाच भाग आहे. त्याला आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणतो. मला ही कन्सेप्ट माहिती, मुलांनाही शिकवतो मी, ही त्याची उत्तर नाही. ही तर एक संघटना आहे, इंटरनॅशनल युनियन कन्झर्वेशन ऑफ नेचर, ही एक आपण म्हणू गैर सरकारी संस्था आहे, NGO, ही मला माहिती, हे त्याचं उत्तर नाही.
त्याच्यानंतर हा तर 1986चा कायदा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, मग हे मला माहिती आहे, हे त्याचं उत्तर नाही. मग जे मला माहित नाही म्हणजे हे काय आहे, हिप्पो मला माहित नाही, मग हे उत्तर असावं असं सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये जमलं पाहिजे. आणि हीच म्हणजे काय झाली, एलिमिनेशन मेथड. 4 पैकी 3 गोष्टी मला माहिती आहे आणि या तिन्ही उत्तर नाही, उरलेलं असेल उत्तर जे मला अजिबात माहित नाही पण हे उत्तर असेल, असं जरी झालं तरी माझं काम झालं की. कारण मला शेवटी हे काय आहे हे समजण्यापेक्षा मला हे 2 मार्क मिळतात का हे महत्वाचं आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अप्रोच बिल्डिंग, प्रश्न सोडत असताना विचार कसा करावा, या पद्धती या प्रश्नामध्ये असा विचार, दुसऱ्या पद्धतीमध्ये दुसरा विचार, हे सुद्धा सांगणं आपल्या बॅचचं एक कर्तव्य आहे आणि हे तुम्हाला सांगितलं जातं. आणि म्हणून इनबिल्ड अप्रोच आपण देण्याचा एक प्रयत्न या बॅच थ्रू करणार आहोत. आणि याच्या पलीकडे तुम्हाला याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा करून घेणार आहोत. बरं, याच्या पलीकडे जर अडचण आली तर एक डेडिकेटेड आपल्याकडे फॅकल्टी आहेत जे फक्त आणि फक्त तुमच्याशी चर्चा करणार आणि त्यालाच आपण मेंटॉरशिप असं म्हणणार आहे. तर पर्सनल मेंटॉरशिप आणि एक अप्रोच बिल्डिंग असं इनबिल्ड फीचर आपल्या बॅचमध्ये आहे, ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला 2 पद्धतीचे मेंटॉरशिप, एक तर शिक्षकांशी तुम्ही चर्चा करू शकतात, आपले कोणतेही शिक्षक तुम्हाला अवेलेबल असतील, कामकाजीच्या वेळेस अवेलेबल असतील, कामकाजीच्या काळाच्या वेळेस. आणि दुसरं सेपरेटली एक मेंटॉर आपल्याकडे आहेत जे काही अडचण झाली थोडक्यात तुमच्याशी बोलून घेतील, तुमची काय एक छोटा मोठा डाऊट असतो विद्यार्थ्यांचा तो क्लिअर झाला तरी विजन क्लिअर होत असतं त्यांचं. आणि म्हणून हे पर्सनल मेंटॉरशिप सुद्धा आपण देणार आहे. आणि म्हणून उत्तर बरोबर येण्यासाठी आणि चूक का येण्यासाठी ह्याचं एक विश्लेषण करून हे मेंटॉरशिप आणि अप्रोच सुद्धा या परीक्षेमध्ये आपण देणार आहोत. म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती समजली का नाही, पण तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तिथे जमलं पाहिजे, प्रेशर सिच्युएशन मध्ये काय विचार केला हे समजलं पाहिजे, हे इंटिग्रेटेडली चालवणार आहे आपण शिकवताना. आणि म्हणून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने तुमची तयारी होऊ शकते. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे एक खूप मोठा चॅलेंज आहे मुलांना, तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडीला आपण जर पाहिलं तर राज्यसेवेमध्ये साधारणपणे 15 प्रश्न येणार आहे. आता या 15 प्रश्नांमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात पहिलं घटक एक लक्षात घ्यायचं आहे की चालू घडामोडी आपण विषयाशी संबंधित असतात. जसं फॉर एक्झाम्पल हा प्रश्न बघा, आता हा प्रश्न चालू घडामोडीच्या संदर्भात आला आणि हा महाराष्ट्र आर्थिक घडामोडीशी होता. आता खूप मुलांना ही घडामोडी काय आहे ती माहित नव्हती, ही करंट अफेअर्स काय माहित नव्हती. पण जे मुलं खूप सिन्सिअरली तयार करत होते त्यांनी एक बेसिक्स मध्ये पाहिलं होतं की हे जे बुलेटिन आहे ना, याला आपण एक प्रॅक्टिस म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी एकत्रित पाहून घेतो, ही जी बुलेटिन प्रॅक्टिस आहे ना, फक्त एवढा शब्द माहित असतो. आणि या कन्सेप्टवर त्यांनी चालू घडामोडीचा हा प्रश्न काढून आणला. आणि असं कोणाला जमतं जे सिन्सिअरली आणि सिरियसली अभ्यास करतात. आणि म्हणून अशा प्रश्नांना आपण बेसिक आणि अशा प्रश्नांना करंट अफेअर्स यांचं एक लिंकेज साधणं अतिशय महत्वाचं आहे. रट्टा मारण्यापेक्षा लिंकेज समजून घ्या, बेसिक आणि ऍडव्हान्स गोष्टी कशा चालतात हे समजून घ्या आणि मग तुम्ही याच्यामध्ये काय करू शकतात, प्रश्न काढून घेऊ शकतात. आता चालू घडामोडी पाहिल्या तर मागच्या 1.5 वर्षाचा अफाट होतात, त्यामध्ये पण 12-13 टॉपिक्स येतात आणि त्या 12-13 टॉपिक्स मध्ये मग नेमकं कशावर लक्ष द्यायचं, कोणकोणते विषय आहेत जे आपण माहित पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला जर मी सांगितलं तर बघा असा प्रश्न, हा प्रश्न आलाय राज्यसेवेच्या घडामोडीमध्ये आणि या प्रश्नांमध्ये पाहिलं तर 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन आणि काहीतरी माहिती विचारली. आता या माहितीमध्ये मी इंटरेस्टेड नाहीये, पण जर तुम्ही पाहिलं तर मागच्या वर्षी 10 वर्ष झाले होते बेटी बचाव आणि बेटी पढाव या मोठ्या उपक्रमाला. आणि मग हा उपक्रमला झाला तर ह्याच्या संदर्भात प्रश्न येऊ शकतो असं जुन्या विद्यार्थ्यांना समजतं, पण जे रिसेंटली त्यांनी तयारी चालू केली त्यांना कसं समजेल सांगितल्याशिवाय. मग हे सुद्धा सांगून हे पण सांगणं आपल्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये एक महत्वाचा पार्ट असेल. आणि म्हणून हे असे करंट अफेअर्स टार्गेट करणे किंवा करंट अफेअर्सचा हा एक मुद्दा बघा. याच्यामध्ये जर तुम्ही मागचे प्रश्न पाहिले तर लक्षात घ्या, जे आपण म्हणू ज्या पर्सन्स इन न्यूज आहेत, जे आपण म्हणू व्यक्ती विशेष आहेत, त्या व्यक्ती विशेषांची माहिती तर आपल्याला माहितच पाहिजे,
पण मोस्टली त्यांचे पुस्तकं पण विचारतात. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला एक महत्वाचे व्यक्ती ज्यांचं निधन झालेलं आहे, मारुती चितमपल्ली, फॉरेस्ट ऑफिसर आहेत होते ते, यांच्या संदर्भामध्ये त्यांचे पुस्तकं विचारले. मग त्यांची खूप माहिती पाठ केली आणि त्यांचे पुस्तकच लक्षात नाही ठेवले तर चालू घडामोडीचा आपल्याला पॉइंट गेला की नाही. मग हे जे प्रत्येक अप्रोच आहे, हे जे प्रत्येक इन्फॉर्मेशन आहे, ही करंट अफेअर्सच्या संदर्भामध्ये सर्व विषयांचा अभ्यास चालू घडामोडीचा कसा करावा, पॉलिटीचा कसा करावा, इकॉनॉमिक्सचा कसा करावा, आपण म्हणू सिक्युरिटीचा कसा करावा, डिफेन्सचा कसा करावा, त्याच्यानंतर तुमचे स्पोर्ट्सच्या संदर्भात जे चालू घडामोडी आहेत ते कसे तयार करावे, हे सगळंच्या सगळं जर तुम्हाला विषयाच्या आधी सांगितलं तर कमीत कमी तुम्ही त्या दृष्टिकोनातून तरी तो विषय वाचाल. आणि चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत, जे सगळ्यांसाठी 15 मार्क हे चॅलेंज आहेत, ज्यांना फक्त 7-8च बरोबर येतात, यामध्ये तुम्ही कमीत कमी 10 ते 12 मार्क तरी घेऊन याल, असा एक सांगण्याचा संपूर्ण प्रयत्न आपल्या या सेशन्स मध्ये होतील. आणि हे चालू घडामोडी तुमचे संपूर्ण कव्हरेज केले जातील आणि मोस्ट इम्पॉर्टंट कव्हर केले जातील. ते आयदर लाईव्ह असतील, रेकॉर्डेड असतील, पण कव्हर केले जातील. इंग्लिश वाल्यांसाठी इंग्लिशमध्ये आणि मराठी वाल्यांसाठी मराठीमध्ये. आणि म्हणून या बॅच मध्ये चालू घडामोडीचा सुद्धा एक अप्रोच तुम्हाला येणार आहे. आणि हे सगळंच्या सगळं जेव्हा तुमचं झालं तेव्हा ह्याचं मूल्यमापन करायचं असेल, इव्हॅल्युएशन करायचं असेल, तर स्वतःला तपासून घ्यायचं असेल तर कसं, तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज सुद्धा आहे. हा टेस्ट सिरीजचा प्लॅन आहे. या टेस्ट सिरीजच्या प्लॅनला तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात मिळू शकतो. जर तुम्हाला हा स्वतःच्या मोबाईलवर पाहिजे आणि ह्या टेस्ट सिरीजलाच जायचं तर तुम्ही व्हॉट्सअप करा, फोन करा, तुम्हाला हा प्लॅन पाठवला जाईल आणि तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. पण तुम्हाला या सगळ्या अप्रोचवर एक टेस्ट सिरीज करणं गरजेचं आहे. तुम्ही ही करा, बाकीचे करा, बाकीचे क्लास सुद्धा खूप उत्तम काम करतात बरं, असं नाही, पण आपल्या क्लासमध्ये या सगळ्या बेनिफिट्स आहेत असं एक सांगणं तुम्हाला माझं काम आहे. त्यामुळे एक घटनानिह टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज टेस्ट, ज्यामध्ये प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर टेस्ट, त्याच्यानंतर सगळे टॉपिक झाल्यानंतर जे 7चे 7 विषय संपू आपण त्याच्यावर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट. म्हणजे यामध्ये तुमची पूर्ण माहिती आणि लॉजिक, किंवा मला माहिती येत नाही तरी मी प्रश्न कसा सोडवतो याचं लॉजिक टेस्ट केलं जाईल. आणि मग त्याच्यानंतर तुमचा नियोजन, टाइम मॅनेजमेंट सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे, तो सुद्धा तुमचा काय होईल, तो तुमचा इथे पूर्णपणे टेस्ट होऊन जाईल. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला का बरं महत्वाच्या असतात, कारण आपल्याला टार्गेट आहे 125 मार्क. बरं, आता हा जर इनिशिएटिव्ह तुम्ही जॉईन करायचा ठरवला तर सर मी तर महाराष्ट्राच्या या कोपऱ्यात राहतो, मला कधी कधी पुण्याला जमत नाही, सर मी कधी इकडे राहतो, असंही असू शकतो. मग तुम्हाला सगळ्या पद्धतीने बेनिफिट होऊ म्हणून ही एक ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीचा इनिशिएटिव्ह, म्हणजे ऑनलाईन सुद्धा जाऊ शकतात. तुमचे लेक्चर मी झाले, कारण माणूस आजारी पडू शकतो, घरात काहीतरी काम होऊ शकतो. कितीतरी विद्यार्थी असे आहेत, विद्यार्थिनी अशी आहे की सर आम्ही दिवसभर शेतात काम करतो आणि मग आम्हाला रात्री वेळच मिळतो सर, त्यांची परिस्थिती आम्हाला समजू शकते. मग यांच्यासाठी सुद्धा रेकॉर्डिंग लेक्चर सुद्धा रिव्हिजनसाठी तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल. म्हणून ऑनलाईनला तुम्ही जर गेले तर लाईव्ह पण आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही स्वरूपात. मग रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्या ह्याचा जर तुम्हाला डाऊट आला तर मग फोन आहे, मग फोन आणि कमीत कमी इंटरनेटचं तरी सुविधा तुमच्याकडे तेवढी असली पाहिजे, म्हणजे तुम्हाला या इनिशिएटिव्हला ऑनलाईन माध्यमातून सुद्धा तुम्हाला जाता येईल. आणि मग नोट्स जी असतील ती पीडीएफच्या स्वरूपामध्ये किंवा काही जर आपण म्हणू कोणत्या तरी वेगळ्या माध्यमातून तुम्हाला पोस्ट किंवा तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील. आणि त्यामुळे तुम्ही कुठेही असाल तुम्हाला या लेक्चरला किंवा या बॅचला घेण्याची पूर्ण संधी आहे मित्रांनो. आणि का बरं संधी आहे, कारण की आपण जर पाहिलं तर प्रत्येकाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी ही परीक्षा देते. आणि ती इक्वल ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मी या गोष्टी किंवा या अडचणीला आहे आणि मला तुम्ही संधी द्या सरकारला, असं तुम्हाला विनवणी करून चालणार नाही. तुम्हाला कॉम्पीट करावे लागेल. आणि कॉम्पिटिशन इज ओनली द मेथड थ्रू विच यू विल अचीव द रिस्पेक्ट. तुमची लोक का बरं आपण म्हणून रिस्पेक्ट करतील, जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनला हरवून आणणार. आणि कॉम्पिटिशनला हरवण्यासाठी जो टार्गेट मी तुम्हाला देत आहे
तो म्हणजे मिशन 125 मार्क. या 125 मार्क्सला तुम्हाला अचीव करायचं आहे मित्रांनो. आणि या 125 मार्क्सला तुम्हाला जर अचीव करायचं असेल तर एक खूप महत्वाचा इनिशिएटिव्ह जो आपला आहे, ज्याचं नाव आपण दिलेलं आहे ध्येय. म्हणजे मी आतापर्यंत जे पण तुम्हाला समजवलं हे सगळेचे सगळे कशाचे फीचर्स आहेत, ध्येय याचे. आणि ही जी ध्येय बॅच आहे ही राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 31 मेला होणार आहे तिच्या संदर्भात ही बॅच आहे. ही जी बॅच आहे ही 5 जानेवारी पासून सुरू होणार आहे. ही बॅच इंग्लिश मीडियमची सुद्धा असणार आहे आणि हीच बॅच तुमची एक्सक्लुझिव्हली मराठी मीडियमची. लक्षात घ्या, दोन्ही बॅचेसच्या तारखा जरी सेम असल्या तरी या सेपरेट बॅचेस आहेत बरं का. इंग्लिश वाल्यांची वेगळी होईल, मराठी वाल्यांची वेगळी होईल. इंग्लिश वाल्यांना सेपरेट मटेरियल, मराठी वाल्यांना सेपरेट मटेरियल. आणि सगळं टेस्ट सिरीज, मेंटॉरशिप, PYQ बेस्ड अप्रोच हे सगळंच्या सगळं या बॅच मध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि पुढच्या 4-4.5 महिन्यामध्ये 100% अभ्यासाचं कव्हरेज म्हणजे शून्य गोंधळ आणि फक्त स्पष्ट तयारी या उद्देशातून ही बॅच आपण डिझाईन केलेली आहे. बॅच ऑनलाईन पण अवेलेबल आहे, लाईव्ह असेल ठराविक वेळामध्ये. आणि जर तुम्हाला नसेल जमत तेव्हा तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या. तुम्ही एखाद दिवस नाही आले तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या आणि ह्या बॅचचा पूर्णपणे लाभ घ्या. 125 मार्क कसे मिळवायचे हे तुम्ही पूर्णपणे या बॅचच्या अनुसार तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच 125 प्लस मार्क येण्याची पूर्ण एक म्हणू शक्यता आहे. कारण की आपण सांगणारच आहे असं कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज करून घेणार आहे आणि मेहनत मात्र तुमची सुद्धा असेलच. या बॅचच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला कोणतीही माहिती असेल तर तुम्ही सर्वात महत्त्वाची एक गोष्ट करा. तुम्हाला जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर आहे किंवा बोर्डवर सुद्धा आपल्याला नंबर दिसून येतात. म्हणजे आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर या संपूर्ण आपण म्हणू फोन नंबरला तुम्ही स्टोअर करून घ्या. तुमची कधी पण इच्छा झाली तुम्ही कॉल करून परत 1 to 1 आपल्या काउन्सिलरशी बोलून घ्या आणि या बॅच बद्दल संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता. लक्षात घ्या, टार्गेटेड अप्रोच असण्याचं, स्मार्ट स्टडी करण्याचं आताची गरज आहे. कॉम्पिटिशनला हरवण्यासाठी फक्त आपण म्हणू खूप जास्त मेहनत नाही तर स्मार्ट मेहनतीची गरज लागेल. कारण ऑलरेडी मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने तयारी करून बसलेल्या आहेत आणि तुम्हाला त्यांना जर बीट करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा स्मार्ट व्हावं लागेल. संपूर्ण वाईडेस्ट कव्हरेज, खूप गोष्टींचं वाचन करणं आणि त्या गोष्टींचं वाचन करून त्याच्यावर परत एक रिव्हिजन करणंच तुम्हाला एक महत्त्वाचं कार्य करावं लागेल. आणि कन्सिस्टन्सी इज की, सातत्य ठेवणं गरजेचं आहे. कारण पुढचे 4 महिने 15 दिवसही जर तुम्ही सोडले तरी पण तुम्ही खूप मागे पडाल. आणि त्यामुळे तुम्ही ध्येय बरोबर करा किंवा स्वतः करा, पण तुम्ही पुढच्या 4-4.5 महिन्यामध्ये भरपूर मेहनत करा. म्हणजे तुमचं एक चांगलं यश तुम्हाला पुढच्या परीक्षेत बघता येईल. तर थँक्यू मित्रांनो.